लाभलेले माननीय श्री अशोक नगरकर सर हे तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहेत. त्यामुळे मी त्या बाबतीत जास्त न बोलता फक्त एवढंच सांगेल की हा कोर्सचा संधीचा लाभ तुम्ही घ्यायचा आहे. हे आपण प्रत्यक्ष रूपात सुद्धा आहे, तुम्ही आता समोर आहात. त्याचबरोबर आपण झूम लिंक पण ह्याची टाकलेली आहे की काही विद्यार्थी इथं पोहोचू शकत नाहीयेत. आम्ही त्यांना कॉलिंग केलं, आमचं जेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा ते म्हटले मॅडम थोडं लांब आहोत, तर मग आम्ही कसं अटेंड करायचं. मग त्यासाठी आपण काय केलंय, झूम लिंक तयार केलेली आहे. म्हणजे आता तुम्ही इथं प्रत्यक्षात ह्याचा लाभ घेताय, तसं जे विद्यार्थी आमच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत ते झूम लिंकवर हे अटेंड करणार आहेत. तर मग हे सगळी सोय आपण इथं केलेली आहे, ती केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, की जेणेकरून एक चांगला मार्ग जर तुम्हाला मिळाला, योग्य मार्ग जर तुम्हाला निवडता आला, तर तुम्ही आरामात पुढे भविष्यात उज्ज्वल यश गाठू शकतात. हा त्यामागचा हेतू आहे. तर ह्या पद्धतीने आपण केलंय. इव्हन आपण आजपासून म्हणजे 11 ते 14 तारखेपर्यंत सुद्धा आपण प्रत्येक शाखा निहाय, विषय निहाय सॉरी मार्गदर्शन ठेवलेलं आहे. सायन्स असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, त्यांनी आपल्या आपल्या शाखेत काय करायचं, आपले विषय काय आहेत, त्याची मांडणी कशी आहे, असे विविध ह्याचं नियोजन आहे. प्रत्यक्ष लाभ संधीचा नक्कीच घ्यायचा आहे, परंतु अगदीच नाही जमलं तर तुम्हाला ह्याच्यावर झूम लिंकवरही याचा लाभ घेता येणार आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा आढावा ह्या प्रास्ताविकातून मला द्यायचा होता. तुम्ही इथे आलात म्हणून मी तुमचे आभार मानते, मनस्वी आभार मानते. तुम्ही इथेही प्रत्यक्षात येऊन घ्या. तुमचे मित्रमैत्रिणी खूप दूर असतील तर त्यांना झूम लिंक आपली पाठवा, ते त्याच्यावर अटेंड करतील. एवढं मी बोलून माझं प्रास्ताविक जे आहे त्याला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मी संस्थेचे अध्यक्ष व प्रथम आमदार माननीय विलास लांडे साहेब यांना विनंती करतो की साहेबांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते व मार्गदर्शक डॉक्टर अशोक नगरकर सर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. धन्यवाद सर. मी माननीय श्री विलास लांडे साहेब, संस्थापक अध्यक्ष राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ साहेबांना विनंती करतो की साहेबांनी या ठिकाणी शुभेच्छापर मार्गदर्शन करायचे. सर्वांना नमस्कार. नमस्कार. तुम्ही काही नाश्ता केलेला दिसत नाही. आज आपल्याला या ठिकाणी जे व्याख्यान देणार आहेत ते सायंटिक DRDO मध्ये त्यांनी गेली 37 वर्ष काम केलं ते डॉक्टर नगरकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. संस्थेचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर कानडे सर, आमच्या उपप्राचार्या बोरसे मॅडम, सर्व सन्मान्य विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आमचे प्राध्यापक मंडळी. आता ज्यांचं व्याख्यान या ठिकाणी होणारे बोरसे मॅडमने आपल्याला सर्व इत्थंभूत या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही 10वी सर्वजण पास झालेले आहात सर्व? बरं. सर्व भोसरीमध्ये राहायला का भोसरीच्या बाहेर आहेत? भोसरीमध्ये राहणारे किती जण हात वर करा. बळाने हात नका करू, जे आहेत त्यांनी हात वर करा. जे भोसरीमध्ये राहतात, भोसरीमध्ये पास झालेत ते कमी आहेत फार. भैरवनाथ मध्ये किती जण होते? भैरवनाथ शाळेमध्ये दोघच. उभा राहा जरा. तुझं नाव काय बाळा? नाव सांग, नाव तिथनं सांग. हा, बांदुर्गे, गांजवे. प्रॉपर गाव कोणतं? हा, हिंगोली. ओके. आणि ताई तुझं?
आणि राहायला कुठे आहे? तरुणी फाटा. तू कुठं खडी मग रस्त्याला राहते का? कुठं राहिलंय? नूर मोहल्ल्यामध्ये. बर, बस. आता ही संस्था आहे राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ, आणि या संस्थेला 24 वर्षे झालेली आहेत. प्राध्यापक आणि आमचे प्राचार्य या ठिकाणी आहेत. नगरकर सर या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहेत. ते एक चाकणच्या कंपनीमध्ये, एक माझ्या मित्राची कंपनी आहे, गणेश केबे म्हणून, बरोबर ना? तो माझा मित्र आहे. आणि त्यांच्याकडं गेल्या 4 महिन्यापूर्वी या देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग येणार होते. गडकरी साहेब हे सर्वजण त्या ठिकाणी, उदय सामंत हे सर्वजण त्या ठिकाणी येणार होते. भोसरी आणि भोसरीचा परिसर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता भोसरीमध्ये राहणारे फक्त जास्त नाहीत, कमी आहेत. पण संस्थेमध्ये या परिसरामध्ये काम करताना आम्ही जवळून पाहिलेली संस्था, जवळून पाहिलेले विद्यार्थी, जवळून पाहिलेले विद्यार्थ्यांचे झालेले मोठमोठी माजी विद्यार्थी, त्यांची लग्न झाली, प्रपंच झाला, अशा अनेक 20-22 वर्षामध्ये मी सर्व हे पाहिलेले. या संस्थेमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही करत असतो. पण तुम्हाला भविष्य कसं घडवायचंय त्या बाबतीमध्ये या ठिकाणी त्यांना काय सांगितलंय? कोणतं ते ब्रिज, काय ब्रिज कोर्स म्हणजे उजळणी केंद्र ना, उजळणी. आता मला काय ती येत नाही, माझं शिक्षण कमी झालेलं आहे. मी 6वी पास, 7वीत 3 महिने फक्त गेलो आणि शाळा सोडली. हॉटेलमध्ये मी काम करत होतो. ऐकून घ्या लहान मुलांनो, तुम्ही 10वी नंतर पुढं काय करायचे ते, आणि रिअल आहे, मी याच्यात काही बदल नाही काय. हॉटेल एक छोटंसं होतं मिसळपावचं. आता ही उजळणी केंद्र त्या ठिकाणी तुम्हाला हे सांगणार आहे की मी 10च मिनिटं घेणार आहे, निघून जाणार आहे. आणि ज्यावेळेस माझे शिक्षण कमी झालं, हॉटेलमध्ये मी काम करायला लागलो, माझे वडील नगरसेवक झाले 1978 साली, आणि 78ला मी शाळा सोडली. 6वीत पास, 7वीत 3 महिने गेलो का शाळेत, त्या ठिकाणी मी राहिलो घरी. तर तो मास्तर खूप मला मारायचा, येत नव्हतं काय. आणि त्यामुळे वडील नगरसेवक झाले, तर म्हणलं तर आपलं सगळं चांगलं होणार आहे, असं त्या याच्यामध्ये मी संकल्पना मनामध्ये घेतली. परिस्थिती जेमतेम, फार काही मोठी परिस्थिती नव्हती, आणि वडील तर आमचे माळकरी, त्या ठिकाणी काही करायचं तर प्रामाणिकपणे काम करायचं. आणि मग त्या हॉटेलमध्ये मला कामाला, त्या ठिकाणी मी कामाला सुरुवात केली. तुला शाळेत जायचं नाही ना, तू इथं काम कर. मग हॉटेलमध्ये काय, ज्यावेळेस त्या काळातली इथं जी लोक राहायला आलीत मराठवाड्यातून, विदर्भातून, खानदेशमधनं, या भागामध्ये इंडस्ट्री त्यावेळेस 1970 साली कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी इथं इंडस्ट्री सुरू केली. आणि नंतरच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आणि त्यातनं मग तुम्ही जे इथं आलेले आहात, ते तुम्ही जन्म इथं झाला, तुमचे आई वडील काय करतोय, त्यांच्या, तुमचे आजी आजोबा या ठिकाणी असतील, त्या काळातनं आजपर्यंत हा परिसर आपण पाहिलेला आहे, किती मोठा झालेला आहे. आणि या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मी त्यातनं एक शिकलो गेलो की आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात पण आपल्याला काही करता येत नाही. शिक्षण कमी, मी वय वाढत गेलं, आणि मग सगळं समोर, डोळ्यासमोर अंधार दिसत लागला. आणि अंधार दिसू लागल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर मग माझे संबंध त्या ठिकाणी, जी काय अशी मोठी मोठी माणसं माझ्या हॉटेलमध्ये यायची, त्या हॉटेलमध्ये मी मग प्रगती केली. मिसळपावचं नंतर मग बारूम केलं. मग बारूममधनं त्या ठिकाणी अनेक मोठमोठे अधिकारी माझ्याकडे यायला लागले, संबंध वाढले. आणि मग एक मी छोटीशी कंपनी सुरू केली. मग ते नगरसेवक, बाकीचे हे सामाजिक काम, ते सगळं करत राहिलो. आणि 1995ला ज्यावेळेस मी इंडस्ट्री सुरू केली, त्यावेळेस माझ्याकडं 3 गुंठ्यामध्ये मी इंडस्ट्री सुरू केली. मला काही कळत नव्हतं. मी 6वी पास, 7वी 3 महिने गेलेलो.
पण अशी जी माणसं इथं जी बसलेली आहेत त्यातली काही बुद्धिमान माणसं त्या ठिकाणी मी त्यांच्याबरोबर पार्टनरशिप केली. आणि पार्टनरशिप केल्यानंतर आधी त्या कंपनीचे त्यामध्ये मी वाढ केल्यानंतर 1997 साली ज्यावेळेस टाटा कंपनीने इंडिका लॉन्चिंग केली, त्यावेळेस मी आदरणीय या देशाचे नेते शरद पवार साहेबांना भेटायला गेलो. म्हणलं, साहेब, मला या ठिकाणी असं काम पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी फोन करून सांगितलं तर मला काम मिळेल. आणि जी बुद्धिमान विचारवंत जी माणसं हुशार होती ती माझ्याबरोबर होती. त्यांनी मला गाईडलाईन दिली, त्या गाईडलाईन प्रमाणे मी काम करत राहिलो. आणि हे सर्व केल्यानंतर मला पवार साहेबांच्या माध्यमातून टाटा मोटर्सला संधी मिळाली काम करण्याची. आज माझ्या कंपनीमध्ये 3000 कामगार काम करतात. 800 बी मेकॅनिकल इंजिनियर माझ्या हाताखाली काम करतात. 800 बी मेकॅनिकल इंजिनियर माझी कंपनी अमेरिका, दुबई, उत्तरांचल, धारवाड, चाकण अशा ठिकाणी आम्ही काम करतो. हे सर्व केल्यानंतर त्या ठिकाणी आज आम्ही अनेक वेळा परदेशात जातो, अनेक ठिकाणी फिरतो, परंतु इंग्लिश बोलता आलं नाही तर इंग्लिश ट्रान्सलेशन माझ्या बरोबर असतो. पण भिडायची ताकद ठेवायची असते. प्रामाणिकपणा, सचोटी हे काम त्या ठिकाणी जर आलं तर भविष्यात तुम्ही सुद्धा मोठे होऊन त्या ठिकाणी होणार याची मला खात्री आहे. ही परिस्थिती त्या ठिकाणी आपण निर्माण करण्याचं काम करावं. आणि मग मी शिकलो नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे, या परिसरामध्ये त्या काळामध्ये कॉलेज नव्हतं 2001 साली. आता इथं करंडे बसलेले आहेत, तिथं बोरसे मॅडम आहेत, त्या काळातल्या ह्या माझ्याबरोबर काम करणार ह्या, आणि दाने मॅडम, चौधरी सर, असे आम्ही 4-5 जणांनी त्या ठिकाणी संस्था स्थापन केली. आणि संस्था 2001 ला सुरू केल्यानंतर मी आमदारही नव्हतो. त्यावेळी संस्था सुरू करण्याचं उद्दिष्ट काय होतं, या भागातला गरीब कामगार जो आहे त्याची मुलं शिकली पाहिजेत, त्यासाठी संस्था निर्माण करावी. मग संस्थेचं नाव काय ठेवावं, तर राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला पुणे जिल्हा आणि त्यातले शिवनेरी असणाऱ्या पायथ्याखाली आमचं गाव. आणि ज्ञानोबा तुकारामांची असणारी जी भक्ती आहे त्यातनं कुठेतरी शक्ती मिळावी म्हणून आपण राजमातेचं नाव ठेवलं. आणि हे सर्व ठेवण्यामागं त्या काळामध्ये आम्ही 4 विद्यार्थी आणि 6 प्राध्यापक ना 6 प्राध्यापक आणि 4 विद्यार्थी संस्था सुरू केली. उद्दिष्ट काय होतं की या भागातला जो गरीब कामगार आहे त्यावेळेस त्या मुलाला मुलीला शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नव्हती, जाण्या येण्याची सोय कमी होती, त्यावेळेस लोकसंख्या कमी होती. आणि 2 कॉलेज कुठे होते, एक संगीत केसरी कॉलेज आणि दुसरं दापोलीला स्वामी विवेकानंद. आणि मग आज बघता बघता त्या ठिकाणी आपण किती 24 वर्ष झाली 4 विद्यार्थ्यावरती सुरू केलेला आज आमच्याकडे 10,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. हे कशामुळं, तर केवळ तो प्रामाणिकपणा, सचोटी आणि असणारा विश्वास तो निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला प्रामाणिकपणा, सचोटी आणि विश्वासाने जर पुढे गेला तर निश्चितपणे तुम्हाला कुठेही त्या ठिकाणी कमी पडणार नाही, एवढी या ठिकाणी खात्री देतो. आपण सर्वजण आज आपण आलेला आहात, 10वी पास झालेले 70% किती जास्त आहेत, 70% आतमध्ये किती आहेत, एकटाच आहे. 80% पुढे किती आहेत, 90%. हरकत नाही, पण तुम्ही प्रामाणिक, सचोटी आणि चांगल्या प्रकारे आपल्या आईवडिलांचा विश्वास संपादन करा. भविष्य तुम्हाला उज्ज्वल आहे. एवढंच राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जे जे काय आपण हाती घ्याल ते निश्चितपणे पुढे न्याल एवढी या ठिकाणी खात्री माझ्यासारख्याला आहे. म्हणून पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं, आपण पासआउट झालेला आहात, 10वी नंतर तुम्हाला काय करायचं, काय नाही, कुठं ॲडमिशन घ्यायचे, त्यापेक्षा एक चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या संस्थेमध्ये तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी निश्चितपणे तुमचं भविष्य उज्ज्वल राहील. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. पुन्हा सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. साहेबांनी या ठिकाणी त्यांनी जीवनात ज्या काही अडचणींचा सामना केला, संघर्षमय असं जीवन आहे आणि त्याच्यातनं जी काही आज प्रगती केली आहे, याच्यातून निश्चितच तुम्ही आम्ही सर्वांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळणार आहे. मी साहेबांच्या परवानगीने अगदी एक अर्ध्या मिनिटात एक गोष्ट सांगू इच्छितो की साहेबांनी तुम्हाला 6वी पास नंतर 7वी 3 महिने ही गोष्ट सांगितली. त्याच्यानंतरच पुढचं सांगतो की साहेबांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि साहेबांनी PhD सुद्धा केलेली. म्हणजे साहेब हे
माननीय डॉक्टर विलास लांडे साहेब आहेत. धन्यवाद सर. यानंतर मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के जी कानडे सर यांना विनंती करतो की सरांनी आम्हास मार्गदर्शन करावं. एकच मिनिट फक्त. राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने आज आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर विलास लांडे साहेब यांच्या उपस्थितीत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टेजवर उपस्थित असलेले आमचे मित्र डॉक्टर अशोक नगरकर हे सिनियर सायंटिस्ट ERDL की ज्या ठिकाणी भारताचं क्षेपणास्त्र डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब यांनी काम केलं, त्या एका डिव्हिजनचे ते हेड होते. भोसरी परिसरामध्ये अनेक दारुगोळा आणि सॅटेलाइट लॉन्चिंग असेल, बाकीचे सगळे क्षेपणास्त्र असेल, त्यांच्यामध्ये एक मोलाचा त्यांचा संशोधनाचा वाटा होता. असे डॉक्टर अशोक नगरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचंही आपल्या संस्थेच्या तर्फे मी हार्दिक स्वागत करतो. स्टेजवर उपस्थित उपप्राचार्य बोरसे मॅडम, ज्युनियर कॉलेजमधील सर्व प्राध्यापक आणि आपण सर्व 10वी उत्तीर्ण झालेले सर्व यशस्वी विद्यार्थी यांचंही संस्थेतर्फे हार्दिक स्वागत करतो. मी आज मुद्दामून या ठिकाणी दोघांचे तुम्हाला भाषण आपण ऐकलेले आहेत की बोरसे मॅडमचं आणि साहेबांचं. तर तसंच अशोक नगरकर सर जे आहेत त्यांचं आणि माझं गाव एक सिव्हिल लागून आहेत. सर जे आहेत ते एका शिक्षकाचा मुलगा आहे. त्यांचे आई वडील शिक्षक होते, एक साधे शिक्षक, प्रायमरी टीचर, की जे राजगुरुनगर पासून मला ते सोबते आहेत. त्यानंतर सरांचा जो SOC जो पुढचा जो प्रकार आहे की त्यांनी BSc केलं, पुणे विद्यापीठात MSc केलं. सरांच्या पाठीमागच मी 1-2 वर्ष होतो. आम्ही बरोबर होतो, परंतु शिक्षकाचा पिंड जो आहे तो त्यांचा पहिल्यापासूनचा आहे. म्हणजे ज्यावेळेस ते ERDL एनसेलला ज्यावेळेस रिसर्च प्रोजेक्टवर काम करत होते, त्याच वेळेस ते ERDL ज्यावेळेस सायंटिस्ट म्हणून जॉईन झाले, तर त्यावेळेस त्यांनी शिक्षकी पेशा जो आहे, आई वडिलांचं जे संस्कार आहे ते सोडलेलं नाही. मी लांडे साहेबांना मुद्दामून परिचय करून देतो. साहेब हे फार यशस्वी केमिस्ट्रीचा क्लास चालवायचे चिंचवडला. जसं आता फिजिक्स वाला आहे तसं केमिस्ट्री वाला नगरकर म्हणून त्या टायमाला फार फेमस होता. होय का? आणि मग मी MSc ला असताना सरांकडे जायचं, तिथं पाहायचं. आणि सर सायंटिस्ट असताना सकाळी 8 ला जाऊन संध्याकाळी 6 ला घरी येऊन सकाळी 8च्या अगोदर 5:30-6 ला लोकांना शिकवायचे, संध्याकाळी शिकवायचे, अगदी नाममात्र पैशामध्ये. त्यांचा जो पिंड आहे तो इतका विद्यार्थी आणि बाकीच्या मित्रांना मदत करत होते. माझ्यासारखं सुद्धा मी त्यांच्याकडे काही दिवस असं शिकवण्यासाठी जायचं, आम्हाला ठेवायचं त्यांच्या घरी. त्यांनी म्हणजे राहायची सोय करायची. आई वडील जे आहे त्यांचे फार म्हणजे सगळ्यांना मदत करायचे. असे नगरकर सर या ठिकाणी उपस्थित आहे. सरांचा थोडक्यात वेगळा परिचय मी अजून करून देतो की आज यशस्वी सायंटिस्ट म्हणून ते निवृत्त झालेत. तर मगाशी लांडे साहेबांनी सांगितलं की आज जगभरातल्या अनेक कंपन्यांमध्ये त्यांचे सरांचा परिचय आहे आणि ॲडवायझर म्हणून ते काम करतात. भोसरी परिसरामध्ये अनेक इंडस्ट्रीचे ते कन्सल्टन्सी म्हणून काम करतात. या ठिकाणी मोठी एक लॅबोरेटरी आहे, त्या लॅबोरेटरीला मदत करतात प्रत्येक विद्यार्थ्याला. मग तो विद्यार्थी कुठला जाती धर्मातला काही असं नाही, त्यांच्याकडे आला त्याला मदत करतात. दुसरं वैशिष्ट्य सरांचं आहे की आज तुम्ही सगळे जे 10वीचे विद्यार्थी आहात, तुमच्यापैकी काही लोक विज्ञानाला म्हणजे सायन्सला जाणार आहेत, कॉमर्सला जाणार आहेत, आर्टला जाणार आहेत. त्या सर्व लोकांना आयडिया टू पेटेंट, म्हणजे आपल्याकडे छोटीशी आयडिया असेल तर त्याचं पेटेंट कसं करायचं, या संदर्भात सरांची जी मुलगी आहे अंकिता नगरकर, की त्या मुलीने साधं स्टेपलरचं पेटेंट केलं. की स्टेपलर ज्यावेळेस त्याचं पिना संपतात, त्या संपलेलं आपल्याला कळत नाही, तर त्यासाठी काय करावं लागेल, की छोटीशी आयडिया टू पेटेंट केलं. आणि त्यानंतर तिचं डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपतीच्या हस्ते तिचा सत्कार झाला. तिची स्वतःची 12 पेटेंट आहेत. त्यात 5-6 पेटेंटमध्ये अशी शोध आहेत की त्याच्या सेपरेट कंपन्या म्हणजे त्याच्या स्थापन करू शकतात. काही लोकांनी ती घेतलेले पण आहेत. सरांची जी मोठी मुलगी आहे ती चिंचवड परिसरामध्ये पेटेंट रायटर म्हणजे पेटेंट लिहिण्यासाठी मदत करते. जवळपास तिने 55 पेटेंट लिहिण्यासंदर्भातली तिने मदत केलेली आहे.
म्हणून या महाविद्यालयामध्ये मी सरांचं सिनियर कॉलेजला व्याख्यान ठेवलं होतं. आमच्या याही महाविद्यालयामध्ये आम्ही ब्लॉकचेन आयडिया, पेटेंट वगैरे 11वी पासून आम्ही काही गोष्टी आम्ही या ठिकाणी देऊ करतोय. पेटेंट करण्यासाठी, शोध लावण्यासाठी फार हुशार पाहिजे, फार तुम्हाला डोकं पाहिजे असं नाही, फक्त कल्पकता पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा आमच्या साहेबांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे न्यूटन सुद्धा नापास झाला होता. साहेबांनी त्यांचं आयडॉल मध्ये सांगितलं की 7वी मध्ये साहेब गेले आणि सोडून दिले. पण साहेब न्यूटन, मोठमोठे सायंटिस्ट जे आहेत ते सगळे शाळेतून बाहेर आलेले आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारचं संशोधन त्यांनी केल्यामुळे ते मोठे सायंटिस्ट झाले. तर तशाच प्रकारचं आयडिया टू पेटेंट, उद्या तुमच्यापैकी एखाद्याला वाटलं की मला चांगली आयडिया आली, त्याचा आम्ही तुम्हाला मदत करणार, सगळ्या प्रकारचं सहकार्य करणार. कदाचित साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ग्रॅज्युएशन होतपर्यंत तुमची स्वतःची एखादी कंपनी असावी, यासाठी सगळं सपोर्ट आम्हाला संस्था लेवलवर करायचं आहे. आता हे करत असताना की सर म्हणणार तुम्ही मग ब्रिज कोर्सची काय संकल्पना आहे, आम्हाला काय कशासाठी घेतलंय? तर खरं तर आम्ही दुसऱ्यांना थोडंसं दोष देतो. आम्ही काय म्हणतो की अरे ही जी मुलं आहेत त्यांना काही येत नाही. आमच्याकडे सायन्सला आलेली मुलं, कॉमर्सला आलेली मुलं, आर्ट्सला आलेली. तर साहेबांनी सांगितलं की तुम्ही खरंच हुशार आहात, चांगलं काम करताय, पण तुम्हाला निश्चितच काहीतरी येतंय आणि समजा येत नसेल तर पुढच्या 3 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला काय लागणार आहे 11वी आर्ट्ससाठी, 11वी कॉमर्ससाठी, 11वी सायन्ससाठी, कुठला सिलेबस आपल्याला रिवाइज करायचा आहे, मॅथमॅटिक्स आपल्याला काय येणं अपेक्षित आहे कॉमर्ससाठी किंवा सायन्समध्ये काय अपेक्षित आहे, या संदर्भातले एक आम्ही काही आमच्या तज्ञ प्राध्यापक आणि बाहेरचे काही चांगले नगरकर सरांसारखे जी व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन व्याख्याने या ठिकाणी देणार आहोत. म्हणजे तुम्ही प्रवेश कुठेही घ्या, आमच्या महाविद्यालयामध्ये गेला तर आमच्याकडे फार चांगल्या सोयी साहेबांनी करून ठेवलेल्या आहेत. आम्ही आर्ट्स विभागासाठी एक सेपरेट 11वी आर्टची एक सेपरेट डिव्हिजन आम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी सुरू केलेलं आहे, की ज्याद्वारे युपीएससी, एमपीएससी म्हणजे ग्रॅज्युएशन होतपर्यंत तुमच्यापैकी एखादा कलेक्टर व्हावा, तुमच्यापैकी एखादा पीएसआय व्हावा, या संदर्भाच्या सगळ्या सुख आणि सुविधा या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही करून घेतलेल्या आहेत. म्हणजे आपल्यापैकी एखाद्याने ठरवलं की मला ग्रॅज्युएशन होता होता कलेक्टर व्हायचंय, फक्त अँबिशन्स पाहिजे. साहेबांनी मागे सांगितलं की 7वी त्यांचं पूर्ण नसतानाही आज ते महापौर, आमदार, अनेक कंपन्यांचे ते संस्थापक अध्यक्ष, किती लोक त्यांच्या हाताखाली काम करतात. तुम्ही फक्त ठरवायचंय, फक्त रडायचं नाही. अँबिशन्स आहे, मनामध्ये एक चांगली इच्छा ठेवायची, ज्याविषयी नगरकर सर तुम्हाला डिटेल सांगतील. त्याचबरोबर 11वी कॉमर्ससाठी आम्ही एक सेपरेट एक डिव्हिजन अशी सुरू केलेली आहे की ज्यामध्ये सीएस, कंपनी सेक्रेटरी आणि सीए, म्हणजे बीकॉम होता होता तुम्हाला चार्टर्ड अकाउंट होता येईल. ती म्हणणार चार्टर्ड अकाउंट काय संकल्पना आहेत की भोसरी परिसरामध्ये चार्टर्ड अकाउंट जर तुम्ही पाहिले तर ठराविक लोकांच्याच फर्म आहेत. जो चार्टर्ड अकाउंट होतो, सीए होतो, सीएस होतो, त्याला जग ओपन होतं. ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये तुम्ही जर पाहिलं, नुसतं बीकॉम म्हणून जाण्यापेक्षा सीए म्हणून जर गेला तर तिप्पट चौपट सॅलरी मिळते, चांगलं आपल्याला कॉर्पोरेट लाईफ मिळतं. फक्त आपल्याला ते पास व्हायचंय. त्यासाठी काय फार अगदी श्रीमंतच पाहिजे, चांगलेच मार्क पाहिजे असं नाही, हार्ड वर्कर पाहिजे. आणि म्हणून त्या प्रकारचं मार्गदर्शन आम्ही 11वी पासूनच ठेवलेलं आहे की जेणेकरून मागच्या वर्षी आमच्याकडे 2 मुलं सीए फाउंडेशन पर्यंत पास झाली, आता ती यावर्षी सीए होतील. परंतु हे प्रमाण आम्हाला वाढवायचंय, पीएसआय आम्हाला वाढवायचंय. आता पीएसआयचे आमच्याकडे सेपरेट जे पुणे ग्रामीण अधीक्षक होते शहाजी सोळुंके म्हणून, की ज्यांनी मागच्या वर्षी 83 मुलांना मार्गदर्शन केलं, त्यापैकी 53 मुलं ही पीएसआय झाली. आणि म्हणून महाविद्यालयामध्ये तोही विभाग आम्ही सुरू केलेला आहे की एखाद्याला वाटलं मला पीएसआय व्हायचंय, एसपी व्हायचंय, तर त्यासाठी काय काय करावं लागेल, फक्त आपण ठरवायचे मला काय व्हायचंय. आणि यासाठी आपल्या आई वडिलांना दोष न देता आपण जर पॉझिटिव्ह पद्धतीने घेतलं आणि अँबिशन चांगलं मनात ठेवलं, तर मला खात्री आहे की तुमच्यापैकी आजचे जे चेहरे आहेत ते आम्हाला कदाचित 5 वर्षांनी तुमचा एखादा मोठा सत्कार आणि सन्मान कदाचित हत्तीवर बसून काढायच्या विचारात आहोत आम्ही, की तुमच्यापैकी एखादा एसपी झाला, आय एस झाला, साहेब असेल, मी असेल, आम्ही मोठा हत्ती आणू आणि
तुम्ही सांगायचं सर त्या पहिल्या लेक्चरला नगरकर सर होते, साहेब तुम्ही होता आणि तुम्ही ठरवलं होतं आणि मी त्याच वेळेत मी खुणगाट बांधले आणि मी आता आय एस झालो, कलेक्टर झालो. काहीच हरकत नाही, कारण हे होणं शक्य आहे. त्याचबरोबर आमच्या संस्थेने अजून एक बक्षीस ठेवलेले साहेबांच्या उपस्थितीमध्ये. साहेबांनी सांगितलं की भोसरीमध्ये जो मुलगा आउट ऑफ मार्क पाडेल, म्हणजे 100 आउट ऑफ 100, म्हणजे अकाउंटन्सी असेल, तुमचं सायन्स मधले असेल, त्या प्रत्येकाला पर सब्जेक्ट आम्ही संस्था 25,000 रुपये रोख पारितोषिक देणार. नगरपालिकेने जसं तुम्हाला काही पारितोषिक ठेवलेलं आहे, फक्त अँबिशन्स पाहिजे. आमच्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेऊन आउट पडतात मार्क, आणि म्हणजे 4 विषयात जर 100 पैकी 100 पडले तर 1 लाख घेऊन जायचे आमच्याकडनं. म्हणून 11वीला आत्ताच तुम्ही ठरवायचंय की सर तुम्ही चॅलेंज दिलं होतं, तुम्ही सांगितलं होतं मी आउट मार्क पाडणार आहे. यानंतर अनेक वाटा आहेत, म्हणजे जेई, नीट याची एक सेपरेट डिव्हिजन आम्ही 11वी सायन्स सुरू केलेली आहे. चांगले तज्ज्ञ सायंटिस्ट लोक आणि त्यातले प्राध्यापक आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे सेपरेट. त्यासाठी एक सेपरेट व्यवस्था केली की बाबा जेई नीट साठी एक सेपरेट डिव्हिजन. थोडेसे पैसे आम्ही जास्त घेतलेत, कारण बाहेरच्या लोकांना त्यासाठी आपल्याला थोडं द्यावं लागतं. आणि सायन्सची एक सेपरेट डिव्हिजन आहे. म्हणजे सगळ्यामध्ये फक्त तुम्ही ठरवा, पण इतरांपेक्षा आमच्याकडे फार नाममात्र फी मध्ये, जे साहेब मगाशी म्हणाले की आम्ही अगदी कमवण्यासाठी ही संस्था सुरू केलेली नाहीये. ही कामगारांसाठी, सर्वसामान्यांच्या मुलांच्या इच्छा, त्यांची आकांक्षा आणि त्यांना ध्येय, जे त्यांनी ध्येय ठरवलेले, त्या ध्येयासाठी ही संस्था सुरू केलेली आहे. आणि म्हणून नाममात्र पैशामध्ये अनेक सुविधा आम्ही महाविद्यालयामध्ये देऊ केलेल्या आहेत. त्या सुविधांचा लाभ घ्या आणि फार मोठं व्हा. खरं तर यानंतर 2 दिवस तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, सरांचं विस्तृत मार्गदर्शन होणार आहे. म्हणून मी जास्त वेळ न थांबता या संस्थेच्या राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि यापुढील शिक्षणास शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आता प्राचार्य सरांचं भाषण झालेलं आहे, त्यानंतर आपल्याला व्याख्याते मार्गदर्शन करणार आहे. पण त्या अगोदर एखादी मुलगी किंवा मुलगा त्यातला आपले काही विचार या ठिकाणी मांडणार का विद्यार्थ्यांच्या वतीनं, की भविष्यात काय करायचं आपल्याला ते आहे? काही कोण बोलण्यासारखं आहे का? या ना. काय वाटतं तुम्हाला? नाव सांग, पत्ता सांग. आणि संबंधित जे आहे ते युट्यूबला, आपल्या संस्थेच्या युट्यूबच्या वर चॅनलवर तुमच्या प्रतिक्रिया, तुम्हाला सगळ्यांना तुमची छबी, फोटो पाहायला मिळतील, ऐकायला मिळेल. तिकडे पण कॅमेरा फिरवा जरा. हा, माझं नाव शिवानी रेड्डी आहे. मी मास्टरमाइंड ग्लोबल स्कूलमधून माझं शिक्षण कम्प्लीट केलंय आणि मला 79% भेटले 10th मध्ये. आता मी हिंदीमध्ये बोल. So I think that I'll do engineering in my further studies. So I have to become a software engineer. If I'll become software engineer, I'm deciding to become decided to attend UPSC exams, because my mother thinks that anyone from our family is not from government services. So I should appear for UPSC exam and become IAS. Thank you. भोसरीमध्ये राहिला आहे? हा. कुठं? दिघी रोड. दिघी रोडला कुठं आहे? ज्ञानेश्वरी पार्क. प्रॉपर आंध्रा मधली का तामिळनाडू मधली? मी आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश, हैदराबाद. ओके. वडील कुठे आहेत सर्व्हिसला? हा? वडील सर्व्हिसला कुठे आहे? वडील सर्व्हिसला नाही आता. आई बिझनेस करतात. कुठं? हे ट्रॅव्हलिंगचा बिझनेस. ट्रॅव्हलिंगचा बिझनेस. तिची अपेक्षा किती मोठी आहे पाहिली का? तिला आय एस व्हायचंय आणि ती आय एस होईल. तिला तेवढा कॉन्फिडन्स आहे बरं का, स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे.
प्रत्येकाने असं जर कॉन्फिडन्स ठेवला ना तर मला काहीतरी व्हायचंय. मला विशाल अग्रवालचा मुलगा व्हायचं नाही. माहिती आहे विशाल अग्रवाल? माहिती आहे? कोणाकोणाला माहिती आहे? हातवर करा. पाठीमाग कोणी हात केला वर? उभे राहा ना. पालक आहे तुम्ही? मुलगा कुठे आहे तुमचा? उभा राहा ना. ये ना इकडं. इकडे. ठीक आहे, रेड्डी बस तू. 5-10 मिनिटानंतर साहेबच बोलणार आहेत तुम्हाला. मी निघून जाणार आहे. तुझं नाव आणि ते सांग. माझं नाव आहे सोहम युवराज गायकवाड. मी राहायला कुठे आहे तू? मी राहायला आहे पिंपळे सौदागर. इंजिनियर पुणवळा. हा काय माहित नाही. त्याचे वडील बिल्डर का कामाला आहेत, त्यामुळे बारावीनंतर इंजिनियर आहेत भरती त्याचे टाकायची. वडील, त्यामुळे त्यांना. भरती टाकायची. भरती पोलीस. नाही नाही, तू कोणत्या शाळेतनं हे झाला पासआउट? अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय कुठं? पिंपळे सौदागर मध्ये. महापालिकेची आहे? हा वा वा, छान. अत्यंत हुशार. तुला किती टक्के मार्क पडलेत? 37. हा 37. हा 37 मार्क आहेत, तरी सुद्धा त्याला कॉन्फिडन्स आहे. महापालिका शाळेमध्ये शिकलाय बरं का, तो प्रायव्हेट शाळेमध्ये शिकलेला नाही. आणि त्याला PSI व्हायचे किंवा पोलीस मध्ये तो जाणार. अजून कोण बोलणार आहे का? तुला बोलायचे का ताई? तू तू हा मग कोणाला सांगते तू? सांग ना, कोण बोलणार आहे? कोणी बोलणार नाही ना आता? ठीक आहे. आता जो विद्यार्थी आला होता त्याच्यासाठी तुम्ही 12th फेल ही मूवी पाहिला असेल सगळ्यांनी, की श्री मनोज कुमार IPS ऑफिसर आहेत, 12वी मध्ये फेल झाले होते. म्हणजे पर्सेंटेज जे काही असतील, की जे तुमच्या मार्कशीटवर जे मार्क आहेत त्याला आलेली सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाही. ही गोष्ट कधी आयुष्यात लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पर्सेंटेज कमी असतील जास्त असतील, तुम्ही आयुष्यात ध्येय ठरवलं तर काही होऊ शकतात. यानंतर मी आजच्या या ब्रिज कोर्सचे प्रमुख व्याख्याते मार्गदर्शक डॉक्टर अशोक नगरकर सर यांना विनंती करतो की सरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व आम्ही या ठिकाणी विविध ज्या काही करिअरच्या संधी असतील, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, या संदर्भात सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी सरांना पुनश्च एकदा विनंती करतो की सरांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आमस मार्गदर्शन करावे. सर्वांना मनापासून नमस्कार. स्टेजवर आता उपस्थित होते ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलासराव लांडे, त्यानंतर आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपॉल, माझे स्नेही मित्र कानडे सर, बोरसे मॅडम, सर्व उपस्थित प्राध्यापक आणि खूपच उत्सुकतेने माझ्याकडे पाहत असणारे तुम्ही सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. आजचं हे जे व्याख्यान आहे तुमच्या आयुष्यामध्ये एक गेम चेंजर व्याख्यान असणार आहे. किंबहुना आजपर्यंत आयुष्यात कधी न ऐकलेलं असं व्याख्यान तुम्हाला आत्ता इथनं पुढे मी देणार आहे.
अशा अनेक गोष्टी तुम्ही आज ऐकणार आहात की ज्या कधीच ऐकल्या नव्हत्या, कल्पना केली नव्हती, आणि आपण त्यातनं काही पुढे काही करू शकतो याची उर्मी तुम्ही प्रत्येक जण या हॉलमधनं बाहेर जाताना घेऊन जाणार आहात. आणि ही इच्छा या संस्थेचे प्रिन्सिपॉल डॉक्टर के.जी. कानडे यांची आहे. आज भाषणाला सुरुवात करत असताना मला सांगण्याची इच्छा होत आहे. कानडे सरांचं एक महत्वाचं स्किल असं आहे की राणी माशीला बोलवायचं. राणी माशी माहिती आहे ना, मधमाशांचं पोळं जे असतं ते राणी माशीच्या भोवती तयार होतं, माश्या गोळा होतात. तसं त्यांनी मला एकदा साताऱ्याला ज्यावेळेस ते प्रिन्सिपॉल होते रयत शिक्षण संस्थेचं, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आणि सर्वात प्रेस्टिजियस कॉलेज रयत शिक्षण संस्थेचं, त्या ठिकाणी त्यांनी मला एकदा मे महिन्यामध्ये बोलवलं होतं आणि माझं लेक्चर ठेवलं होतं कोणासमोर, तर महाराष्ट्रातले 250 कॉलेजचे प्रिन्सिपॉल आणि नॅक कोऑर्डिनेटर असे 500 लोक त्या ठिकाणी होते. तुम्हाला मी काय बोलतो लक्षात आलं असेल. माझं त्यांनी व्याख्यान ठेवलं कुठे, साताऱ्याला रयत शिक्षण संस्थेमध्ये. ते जॉईंट सेक्रेटरी होते आणि त्यांची अशी इच्छा होती की नगरकर सरांनी प्रिन्सिपॉल लोकांशी बोलावं. त्यांनी 250 प्रिन्सिपॉल आणि नॅक कोऑर्डिनेटर, म्हणजे कॉलेजमध्ये एक नॅक कोऑर्डिनेटर एक असतो की जो कॉलेजच्या पॉलिसीज ठरवतो, अशा 500 लोकांना त्यांनी माझं लेक्चर ठेवलं. आणि त्या लेक्चर झाल्यानंतर माझं नाव सर्वदूर महाराष्ट्रामध्ये सर्व कॉलेजेसमध्ये पोहोचलं आणि विचार त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रत्येक कॉलेजमध्ये बरेच चेंजेस झाले. म्हणजे थोडक्यात काय की या कॉलेजचे जे प्रिन्सिपॉल आहेत त्यांचं कोरियामध्ये त्यांनी संशोधन केलंय. इंटरनॅशनल जर्नल्समध्ये त्यांचे अनेक रिसर्च पेपर आहेत. आणि मेन म्हणजे मॅनेजमेंट स्किल. मला आठवतंय की पुणे विद्यापीठामध्ये ज्यावेळेस ते MSc करत होते, तर ग्रामीण भागातनं आलेला मुलगा, राजगुरुनगरच्या जवळ त्यांचं गाव आहे, तिथनं जाऊन पुणे विद्यापीठात जाऊन ते जनरल सेक्रेटरी झाले होते. म्हणजे थोडक्यात काय की अशा प्रकारचं नेतृत्व या कॉलेजमध्ये आहे आणि तुम्ही या कॉलेजमध्ये व्याख्यान ऐकायला आलेले आहात. माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की कानडे सर ज्या संस्थेमध्ये आहेत त्या संस्थेत जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला आउट ऑफ बॉक्स अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील की जे इतर कॉलेजमध्ये तुम्हाला इमॅजिन सुद्धा केलं जाऊ शकत नाही. दॅट्स व्हॉट मेसेज आय वॉन्ट टू गिव्ह टू ऑल ऑफ यू. तो मेसेज प्रत्येकाने लक्षात ठेवा की इथनं पुढं शक्य असेल त्या विद्यार्थ्यांनी या कॉलेजमध्ये कानडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपलं भविष्य घडवता येईल का याचा आत्मीयतेने विचार करावा. हा महत्त्वाचा मेसेज मला तुम्हाला सर्वांना द्यायचा. बरेच जण म्हणतील सर मार्केटिंग करतायत का? नॉट लाईक दॅट. त्यांना काही गरज नाही. इनफॅक्ट ही इज रिटायर्ड. रयत शिक्षण संस्थेमध्ये सर्वोच्च पद उपभोगून ते अनिल पाटील जे आहेत जॉईंट सेक्रेटरी, ते त्यांना अगदी घरच्यासारखे मानायचे की ज्यांचं नाव सर्वदूर शिक्षण संस्थेमध्ये आहे. त्यांना आजही रिटायरमेंट नंतर काही गरज नव्हती. दोन्ही मुलं फॉरेनला जाऊन चांगली शिकलीत, एज्युकेटेड आहेत, सर्व्हिस करत आहेत, काही गरज नाही त्यांना. बट स्टील आत्ता आमचं मगाशी बोलणं झालं की ही वॉन्ट्स टू कॉन्ट्रीब्यूट समथिंग फॉर सोसायटी अँड स्टुडंट्स लाईक यू. आज मला आनंद होतोय की भोसरी परिसरामध्ये तुम्ही विद्यार्थी आहात. सर्वसामान्य परिस्थितीतनं तुम्ही पुढे जात आहात आणि इथनं पुढे जाऊन तुम्हाला बरंच काही करायचंय. त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी उभा आहे आणि कोणी टेन्शन घेऊ नका. फक्त 40 मिनिट मी बोलणार आहे आणि त्यासाठी मी बोरसे मॅडमची परमिशन सुद्धा घेतलेली आहे. तर पहिली गोष्ट पहा की इथनं पुढं आपल्याला काय करायचंय यासाठी आपला बेसिक फंडामेंटल क्रायटेरिया माइंडसेट आपला पाहिजे की आपल्याला काय आवडतं आणि आपल्याला जे आवडतं त्यात जर आपण काही संधी शोधायचा प्रयत्न केला त्यात यश नक्कीच मिळतं. आता बरेच जण म्हणतील की मला कन्स्ट्रक्शन लाईन आवडते, मग सिव्हिल व्हायचं. काही जण म्हणतात रायटिंग करायचं, त्यांनी आर्ट्सला जायचं. तुम्हाला एक उदाहरण सांगेल. मी DRDOत सायंटिस्ट होतो. आमची एक सिनियर सायंटिस्ट होती, लेडी सायंटिस्ट. तिची मुलगी 10वीला 97% मार्क्स तिला मिळाले. आता एवढे मार्क्स मिळाले की जनरली मुलं काय म्हणतात की आपण सायन्सला जाऊ, बरोबर ना. पण ती मुलगी म्हटली की नाही, आय डोंट वॉन्ट टू गो टू सायन्स फॅकल्टी, आय वॉन्ट टू गो टू आर्ट्स. मग तिने फर्ग्युसनला 11वी-12वीला ऍडमिशन घेतली आर्ट्स फॅकल्टीमध्ये. त्यानंतर पुढे तिने BA इंग्लिश केलं, तिथेही चांगले मार्क्स मिळाले. BA इंग्लिश केलं आणि त्यानंतर BA केल्यानंतर तिने लॉमध्ये
स्पेसिफिक हाय लेवलचा कोर्स बेंगलोरला केला आणि आता ती युनोमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. व्हॉट आय मीन टू से, तुम्हाला स्वतःचं फील्ड सिलेक्ट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपले 10वीचे मार्क्स किती आहेत ते क्षणभर तुम्ही विसरून जा. कधी कधी काय होतं की तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही, मार्क्स कमी पडतात. योग्य सराउंडिंग मिळालं नाही, मार्क्स कमी पडतात. पण 10वी नंतर आपण स्वतः मॅच्युअर्ड होतो. तुम्हाला मान्य असेल की इथनं पुढचा काळ कसा आहे, आई वडील आपल्याला किती दिवस सांभाळणार, जास्त दिवस सांभाळू शकत नाही. आपल्याला स्वतःला डेव्हलप व्हायचं आणि कालांतराने आपलं एज्युकेशन हेच आपलं शस्त्र असणार आहे. सो वी हॅव टू थिंक इन दॅट पर्टिक्युलर लाईन. त्यामुळे आपल्याला एज्युकेशन चांगल्या सेक्टरमध्ये घेणं आवश्यक आहे. आता कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत आणि आपण कुठं गेलं पाहिजे या संबंधात तुम्हाला मी क्रिटिकली गाईडलाईन देतो. सिस्टमॅटिक ऐका. माझं व्याख्यान जे आहे ते तुम्हाला माहितीपूर्ण व्हावं या दृष्टीने मी प्रयत्न करतो. नंबर 1, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या 3 स्ट्रीम तुम्हाला माहिती आहेच, बरोबर ना. त्यानंतर आता पहा, 11वी 12वी हा कॉमन फॅक्टर आहे. प्रत्येकाला कुठली कुठली स्ट्रीम निवडायची आहेच आहे. आता ती स्ट्रीम निवडल्यानंतर पुढे आपल्याला काय व्हायचंय हे आत्ताच ठरवलं पाहिजे. केवळ 11वी 12वीला गेलो, आता 12वी नंतर याच कॉलेजमध्ये कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे, MCA आहे, पुढे MBA आहे, डुडुळगावला यांचं मोठं कॅम्पस आहे आणि अनेक स्ट्रीम्स तुम्हाला उपलब्ध असतात. त्यामध्ये इंजिनिअरिंग आहे. त्यानंतर जे 12वी नंतर ज्यांना लॉमध्ये इंटरेस्ट आहे ते LLB करू शकतात. तुम्हाला माहिती असेल, वकिली हे क्षेत्र सुद्धा खूप डेव्हलपिंग आहे. इथनं पुढं त्या लोकांनाही भरपूर काम असतात, भरपूर स्कोप असतो. तर तोही एक क्षेत्र प्रत्येकाने मनामध्ये ठेवायला हरकत नाही. माझा एक मित्र होता राजगुरुनगरजवळ कडूस नावाच्या गावामध्ये, गोडसे नावाचा. 12वीला मार्क्स कमी पडले. पण म्हटलं काय करावं काय करावं, म्हटलं तुझी इच्छा काय. तो म्हटलं मला तसं काही नाही, तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. ही वॉज ओपन. मग त्याला मी म्हटलं की त्याच्या वडिलांना सांगितलं कडूसमधनं, राजगुरुनगरमधनं त्याला इकडे चिंचवडला पाठवा. त्याची राहायची सोय एक ठिकाणी केली आणि मॉडर्न कॉलेजला त्याने LLB कम्प्लीट केलं. आणि LLB कम्प्लीट केल्यावर आज तो राजगुरुनगरमध्ये चांगल्या प्रकारे वकिली व्यवसाय करतोय. अँड ही इज व्हेरी गुड इन हिज सेटलमेंट. गावाजवळ आहे, शेती आहे, घर आहे आणि तिथं वकिलीचा व्यवसाय. ही इज व्हेरी हॅपी. त्या क्षणी मी जर त्याला म्हटलं असतं की BCom कर किंवा अजून काहीतरी दुसरं कर, तर तो काहीतरी करून कुठल्या तरी कंपनीत सर्व्हिसला लागला असता. व्हॉट आय मीन टू से, अशा प्रकारचे कोर्सेस की जे आपण स्वतःच्या गट्सवरती स्वतःचा व्यवसाय करू शकतो, असे सुद्धा तुम्ही निवडू शकता. हा कालावधी ट्रान्झिशन पिरियड आहे. भारताचं ट्रान्झिशन आता होत आहे, म्हणजे याला आपण परिवर्तन म्हणतो. कारण कम्प्युटरचे जॉब्स काही कालावधीनंतर कमी होतील. आज मी सांगेल की काही कंपन्यांना मी ॲडवायझर म्हणून काम करतोय. इवन IIT मद्रास वगैरे अनेक ठिकाणचे काही गायडन्ससाठी कॉल येत असतात किंबहुना मीटिंगसाठी जात असतो. एक सिंपल उदाहरण मी सांगेल, पहा की बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या असतात, खूप मोठा कॅम्पस असतो. तिथे सिंपल एक्झाम्पल सांगेल, झाडू मारण्यासाठी काही लोक पूर्वी असायचे, आता त्या लोकांनी मशीन घेतलंय. ते मशीन एक माणूस बसतो, तो इलेक्ट्रिक वरती चालणारी गाडी असते, ती संपूर्ण बिल्डिंग दिवसभर ती स्वच्छ करत फिरत असते, एकच माणूस. त्याच्यामुळे काय झालं, बाकी 9 लोकांचे जॉब गेले. इथनं पुढं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन हे लक्षात ठेवा. मी जे तुम्हाला मी सांगतोय मनापासून लक्षात ठेवा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन या 3 क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ज्ञान आहे त्यांना कोणीच थांबवू शकत नाही. त्यामुळे या 3 ब्रांचेसकडं आपल्याला पुढे जाणं आवश्यक आहे आणि त्यासाठी 11वी 12वी सायन्स जे करतील त्यांना त्या क्षेत्रामध्ये काम करता येईल. आता कॉमर्स आणि आर्ट्स यासाठी आपण सेपरेटली बोलू. आता मी सायन्स टीम बद्दल काय काय आउटपुट असतील ते पहा. आणि अजून एक सांगतो की सायन्सला जायचं म्हणजे आपल्याला 10वीला खूपच मार्क्स पाहिजेत असं काही नाही. आपण 11वी 12वीला कानडे सरांसारखे योग्य गुरु किंवा या संस्थेमध्ये असणारे काही शिक्षक तुम्हाला मिळाले. आता यांनी सांगितलं की MPSC UPSC सेंटर पण काढतायत, नीट किंवा IIT गायडन्स सेंटर सुद्धा कॉलेजमध्ये ओपन करतायत. याचा अर्थ काय की 10वीला कधी कधी मार्क्स कमी पडण्याचं कारण आपलं लॅक ऑफ गायडन्स हे असू शकतं. पण इथे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा यशस्वी होऊ शकता. त्यामुळे मनातली पहिली भीती काढून टाका. वी आर व्हेरी लेस स्कोअर इन 10th. 10वीला मार्क्स कमी पडलेत, 60, 65, 70 जे काय आहेत समजा, अँड यू वॉन्ट टू गो टू सायन्स, यू नीड नॉट हॅव एनी फिअर इन द माइंड. आपल्या मनामध्ये भीती नको आहे. आपण ती स्ट्रीम घेऊ शकता आणि त्यात यशस्वी सुद्धा होऊ शकता. फक्त कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि कष्ट केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं. आता
12वी सायन्स नंतर कुठल्या कुठल्या स्ट्रीम असतात ज्यांना सायन्स फॅकल्टीला जायचं आहे. आता ही रेड्डी जी मुलगी आहे, शी टोल्ड शी वॉन्ट्स टू बिकम सॉफ्टवेअर इंजिनियर. तर असे बहुतेक मुलांची इच्छा असेल की वी वॉन्ट टू गो फॉर सम इंजिनिअरिंग ब्रांच. तर त्यासाठी आता काय काय स्ट्रीम उपलब्ध आहेत तुम्हाला मी सांगेल. आपल्या पुणे परिसरामध्ये जवळपास 47 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. मी आवर्जून उदाहरण सांगेल तुम्हाला. आळेफाट्याला एक बेल्ले नावाचं गाव आहे. तिथं मी एका लेक्चरला गेलो होतो. पुण्यातली सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजला माझी लेक्चर्स झालेली आहेत. जे मुलं इंजिनिअरिंग करतात त्यांना पेटंट, इनोव्हेशन आणि त्या संबंधातलं गायडन्स करण्यासाठी मी जात असतो. तर आळेफाट्याचं बेल्ले नावाचं कॉलेज, बेल्लेला एक कॉलेज आहे, समर्थ इंजिनिअरिंग कॉलेज. शेळके नावाचे तिथले संस्थापक आणि प्रिन्सिपल आहेत. मी आवर्जून हे उदाहरण का सांगतोय तुम्हाला, की त्या कॉलेजमध्ये त्यांनी काय केलं, की 12वी नंतर जी मुलं इंजिनिअरिंगला येत आहेत, इंजिनिअरिंग करत असताना 3rd इयर जेव्हा पास होतात मुलं, त्या कॉलेजमध्ये त्यांनी टोयोटो कंपनीची एक सर्व्हिसिंग सेंटर ओपन केलं. त्याच्या शेजारी टाटा कंपनीचं सर्व्हिसिंग सेंटर ओपन केलं. त्यानंतर हुंडाई कंपनी, बाकीच्या ज्या कंपन्या आहेत, 4-5 कारच्या सर्व्हिसिंग सेंटर्स ओपन केले. आणि जी मुलं पास होत आहेत किंवा पास व्हायला आली त्यांना शेवटच्या वर्षी तिथे पूर्ण ट्रेनिंग केलं. अँड बाय द टाइम दे कम्प्लीट देअर ग्रॅज्युएशन, त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज इतकं डेव्हलप झालेलं असतं की त्या मुलांना पुढे कंपन्यांमध्ये डायरेक्टली ॲब्झॉर्ब केलं जातं. म्हणजे 100% प्लेसमेंट त्या कॉलेजमध्ये होतं. त्याचबरोबर त्यांनी फॅब्रिकेशनचे काही शॉप सुरू केले. मुलांच्या हस्ते बेंचेस बनवले जातात. त्या परिसरातलं सगळं इंजिनिअरिंगचं काम त्यांच्या कॉलेजमध्ये येतं. म्हणजे एक प्रकारे संस्था आणि इंडस्ट्री असं कोलॅबरेशन त्यांनी केल्यामुळे त्या कॉलेजचा एकही विद्यार्थी आज बेकार फिरत नाही. त्यांनी 100% गॅरंटी दिली, तुम्ही एज्युकेशन कंप्लीट करा, मी तुम्हाला पुढे जॉब देतो. म्हणजे व्हॉट आय मीन टू से, आत्ता तुम्ही इथे आहात, भोसरी MIDCच्या जवळ आहात. अनेक कंपन्या आहेत की फायनल इयरला इंटर्नशिपसाठी तुम्हाला बोलवतात. आत्ताही मी काही कंपन्यांमध्ये 15-20 मुलांना जॉईन करायला पाठवलं. फायनल इयरला इंटर्नशिप करायची. त्याचा ॲडव्हान्टेज काय होतो, की कंपनी कशी चालते, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कसं असतं, त्या कंपनीमध्ये प्रोडक्शन कसं चालतं, त्यांच्या प्रोक्युरमेंट, सेल्स, मार्केटिंग या ज्या विंग्स असतात, ती लोक काम कशी करतात, त्यांच्याशी आपल्याला संवाद करता येतो. या गोष्टी मी तुम्हाला एज्युकेशन कंप्लीट होत असताना काय केलं पाहिजे यासाठी सांगत आहे. आजच्या लेक्चरमध्ये माझा मुख्य उद्देश हाच आहे की स्ट्रीम्स कुठल्या आहेत आणि त्या स्ट्रीममध्ये गेल्यानंतर हाऊ वी हॅव टू बिहेव. पुढे आपण काय केलं पाहिजे. वी शुड नॉट बी नॉर्मल. म्हणजे गेले, परीक्षा पास झाले, मार्क्स मिळवले, दॅट इज नॉट इनफ. व्हॉट आय मीन टू से, यू शुड गो फॉर फर्दर अंडरस्टँडिंग. आता इंजिनिअरिंगमध्ये कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत मी तुम्हाला विचारलं, तुम्ही नक्कीच उत्तर द्याल. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स, बरोबर ना. तर या ब्रांचेस मेन सांगतो. पण आता नवीन ब्रांचेस आल्यात. त्यामध्ये सर्व कॉलेजेसमध्ये AI नावाची ब्रांच निघाली. AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याला OTT प्लॅटफॉर्म्स वगैरे म्हणतात. मग आता सरांनी जे सांगितलं की माझी मुलगी अंकिता नगरकर, तिचे मिस्टर AI मध्ये काम करतात, एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. तर इथं बसून आयफेल टॉवरचं मॅनेजमेंट ते बघतात. पुण्यामध्ये बसून आयफेल टॉवर माहिती आहे ना, त्याचं मॅनेजमेंट इथनं ते बघतात. म्हणजे क्राऊड कंट्रोल, क्लिनिंग कंट्रोल, हे पूर्ण इथं बसून ते चालू आहे. अंकिता आता 13 देशांमधलं काम पुण्यामध्ये बसून सांभाळत आहे. हे सगळं का शक्य झालं? AI मुळे शक्य झालं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता तुम्हाला मी सांगेल, तुम्ही आज घरी गेल्यावरती आपल्या मोबाईलवरती, तुमच्याकडे मोबाईल असतील असं वाटतंय मला, कारण आजकाल मुलांना प्राईम रिक्वायरमेंट आहे. ChatGPT नावाचं ॲप बहुतेक तुमच्याकडे डाउनलोड केलं असावं तुम्ही सगळ्यांनी. आता 2 दिवसापूर्वी त्यामध्ये अपडेट झालाय. अपडेट असा झालाय की ChatGPTचं जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड कराल, तर त्यामध्ये तुम्ही सांगितलं की मला शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती 2 पानाचा निबंध मराठीमध्ये लिहून द्या. गिव्ह एसे ऑन शिवाजी महाराज इन मराठी 2 पेजेस. तुम्ही क्लिक केलं की 2 पेजेसचा एसे तुमचा समोर तयार येतो. आणि तो इतका सुंदर असतो की जन्मापासून मृत्यूपर्यंत सिस्टमॅटिक ते पान. आता तो तेच कमांड 6 पेजेस दिलं, 6 पेजेसचा एसे तयार होऊन येतो. त्याचबरोबर तुम्हाला आता एखाद्या कंपनीमध्ये जायचं आहे, विच इज द बेस्ट कॉलेज इन पुणे फॉर टेकिंग ॲडमिशन इन इंजिनिअरिंग फॉर दिस ब्रांच, पटकन त्याचं उत्तर तुम्हाला मिळतं. व्हॉट आय मीन टू से, या ॲपमुळे अनेक लोकांची कामं कमी झालीत. आणि अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला जाणं आवश्यक आहे.
तुम्हाला ऐकून माहिती असेल की प्रोफेशनल हॅकर्स असतात, म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट हॅक करणं किंवा लोकांचे काहीतरी, हे ॲक्च्युली विचित्र काम आहे. पण हे प्रोफेशनल हॅकर जे कंपन्या स्वतः निर्माण करतात, कारण त्यांनी ज्या डेव्हलप केलेल्या ॲप आहेत त्यामध्ये काय त्रुटी आहेत त्या शोधण्यासाठी त्यांना अपॉइंट केलं जातं. मध्ये माहिती असेल ना, गुगल एकाने हॅक केलं होतं 2 सेकंदासाठी आणि परत हॅक केलं. त्या मुलाला कोपरगाववरनं उचलून त्यांनी तिकडे गुगलमध्ये जॉब दिला, विदिन 1 नाईट हाय पॅकेज दिलं. त्याने सांगितलं की आय हॅव हॅक्ड युअर गुगल फॉर 2 सेकंड्स अँड अगेन डिहॅक्ड. म्हणजे त्याने त्याचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आणि त्या कंपनीचा ड्रॉबॅक दाखवला. त्या मुलाला शिक्षा न करता इनफॅक्ट त्याने प्रूव्ह करून दिलं. मग त्याला लगेच नेक्स्ट मंथला गुगलमध्ये जॉब ऑफर केला, तो तिकडे जॉईन सुद्धा झाला. म्हणजे हे वेगळे वेगळे ब्रांचेस आहेत. आता इंजिनिअरिंगमध्ये आता मी जे बोललो आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, आता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, रोबोटिक्समध्ये भारतामध्ये आता जे सुरुवात आहे. आपला भारतामध्ये आता फक्त 9 to 10% रोबोटिक्स आपण वापरतो. चायनामध्ये हे रोबोटिक्स 55% आहे. म्हणजे उदाहरण मी सांगेल की जगामध्ये स्टेपलर पिन बनवणाऱ्या अनेक कंपन्या होत्या, सगळ्या कंपन्या बंद पडल्यात. त्याचं कारण चायनामध्ये वायर टाकतात तिकडनं आणि पलीकडनं स्टेपलर पिनचे बॉक्सचा पाऊस पडत असतो 24 तास. 75 कोटीची मशीन आहे आणि त्या मशीनच्या पुढे कुठलीच कंपनी तग धरू शकत नाही. एव्हरीवन हॅज टू परचेस फ्रॉम देम ओनली. हे का शक्य झालं? ऑटोमेशनमुळे शक्य झालं. बरोबर ना? म्हणजे या टेक्नॉलॉजीमध्ये जेवढं तुम्ही पुढे जाल आणि त्याला डोकं लागतं फक्त. माझा एक चुलत भाऊ होता, त्याने डिप्लोमाला नॉर्मल मार्क्स मिळाले 55-60% डिप्लोमा इलेक्ट्रिकल केला बस. पण तो साऊथ एशियाचा हेड झाला पुढे. साऊथ एशिया माहिती ना, संपूर्ण साऊथ एशिया म्हणजे स्नायडर कंपनीमध्ये हेड झाला. सो व्हॉट आय मीन टू से, तुमचे मार्क्स हा एक प्रकार झाला. अजून एक सांगता येईल तुम्हाला, प्रत्येकाला मान्य असेल, मार्क्स केव्हा मिळतात? वेन यू राईट आन्सर करेक्टली. बरोबर ना? आन्सर करेक्ट लिहिता म्हणजे काय की तुम्ही अभ्यास केलेला असतो आणि केलेला अभ्यास व्यवस्थितपणे पुटअप करता. बरोबर ना? पण काही मुलांना विषय समजलेला असतो पण लिहिताना ते व्यवस्थितपणा नसतो, सो दे गेट लेस मार्क्स. सो व्हॉट आय मीन टू से, अशा प्रकारे मार्क्स कमी जरी असतील तर स्वतःला डिमोटिवेट करून न घेता आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये प्रॅक्टिकल बेसवरती पुढे जाऊ शकता. त्यामुळे आपण इंजिनिअरिंगच्या ज्या ब्रांचेस पाहत होतो त्यामधलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन, डेटा सायन्स हा एक नवीन प्रकार आलाय की ज्याला खूप प्रचंड व्हॅल्यू सध्या आहे. ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. मी आता जे 4 वाक्य सांगितली ती तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन, हे 4 फील्ड इथनं पुढे तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग होऊन बाहेर पडाल त्यावेळेस खूप वॉन्टेड असेल. त्यामुळे रेग्युलर मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल ह्या ब्रांचेस चालू राहणारच आहेत. देर इज नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. पण इथनं पुढे ते खूप आवश्यक आहे. आता अजून एक सांगायचं आहे की इलेक्ट्रॉनिक्स, इथे भोसरी MIDC अनेक इलेक्ट्रॉनिक्सच्या कंपन्या आहेत, सेमीकंडक्टर बनवणाऱ्या वगैरे वगैरे, सेन्सर्स आहेत, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक सर्किट आहेत, PCB आहेत. ह्या सगळ्या कंपन्यांना इलेक्ट्रॉनिक्सचे लोक सुद्धा लागत असतात. तर ज्यांना त्या क्षेत्रामध्ये आवड आहे ते सुद्धा करू शकतात. आता या मुलीने जसं सांगितलं, शी वॉन्ट्स टू बिकम इंजिनियर बट आफ्टर दॅट शी वॉन्ट्स टू ट्राय फॉर IAS. म्हणजे इंजिनिअरिंग ही एक स्टेप अप झाली की आपण समाजामध्ये एंट्री करण्याची एक पायरी झाली. त्यामुळे आपण इंजिनिअरिंग कंप्लीट केलं, त्यानंतर पुढे IAS IPSच्या सुद्धा, UPSC MPSC स्टाफ सिलेक्शन किंवा बँकांचे प्रोबेशनरी ऑफिसर्स, अनेक प्रकारच्या एक्झामिनेशन्स तुम्ही देऊ शकता. सो दॅट इज कॉल्ड एज बेसिक ग्रॅज्युएशन. हा एक महत्त्वाचा पॉईंट मला सांगायचा होता, तो मी थोडक्यात सांगून संपवला. आता पुढच्या विंगकडे आपण शिफ्ट होऊ. BSc MSc. आता बरेच जण म्हणतील BSc ला जाणारे विद्यार्थी म्हणजे लो क्वालिटीचे असतात. नॉट लाईक दॅट. दॅट इज व्हॉट कॉल्ड ॲज प्युअर सायन्स. आता सरांचं सुद्धा MSc झालंय, PhD झालंय, माझं सुद्धा MSc झालंय, PhD झालंय. सरांचं तर कोरियामध्ये जाऊन त्यांनी स्टडी करून आले आहेत. की तुम्हाला माहिती असेल की भारत आणि साऊथ कोरिया एकाच वर्षी स्वतंत्र झाले, पण त्यांचे आज प्रचंड मोठमोठे ब्रँड्स आहेत. हुंडाई आहे, बरोबर ना, सॅमसंग आहे, की संपूर्ण जगावरती ते राज्य करतात. वाय इट इज, त्यांनी त्यावेळेपासून शिक्षणाला महत्त्व दिलं आणि आपल्याकडे त्या प्रमाणात महत्त्व दिलं गेलं नाही. त्याची अनेक कारण आहेत, तो आता वेगळा विषय, तो आपण इथं उपस्थित करायला नको. बट अशा देशामध्ये जाऊन सरांनी पोस्ट डॉक्टरेट केलेली आहे आणि त्या ठिकाणचं ज्ञान घेऊन ते आज तुमच्या समोर उभं आहेत. तर माझा प्रामाणिक सल्ला तुम्हाला सगळ्यांना असा असेल की इथनं पुढं भविष्यामध्ये
तुम्ही सरांच्या गायडन्ससाठी नक्कीच त्यांना कनेक्ट व्हा. कसं व्हायचं तो तुमचा प्रश्न आहे. आत्ता मी जे तुम्हाला सांगत होतो, की आपण प्युअर सायन्समध्ये एंट्री केल्यानंतर काय करू शकतो? BSc, BA BCom सॉरी BA BCom हा वेगळा झाला. BSc MSc बरोबर ना? आता बरेच जण म्हणते MSc केल्यावरती जॉब मिळतील का? तर आपला केमिस्ट्री विषय असेल तर केमिकल इंडस्ट्रीज बऱ्याच आहेत, फार्मास्युटिकल इंडस्ट्री बऱ्याच आहेत. या ठिकाणी जॉबची रिक्वायरमेंट असते. BSc झाल्यावर सुद्धा मिळतात, MSc झाल्यावर सुद्धा मिळतात आणि एज्युकेशन सेक्टर तर आहेच आहे तुम्हाला. म्हणजे अनेक ठिकाणी कॉलेजेसमध्ये डिप्लोमाला MSc झालेल्या लोकांची गरज असते. प्युअर सायन्स शिकवणारे अनेक कॉलेजेस आहेत, तिथेही गरज असते. पण आज आणि अजून एक ॲडव्हान्टेज काय की बरेच लोक इंजिनिअरिंगला जातात, पण सायन्सला मुलं कमी आहेत. सो वी कॅन गेट दॅट ॲडिशनल ॲडव्हान्टेज. तोही एक आहे. प्लस पुढचा जो प्रकार आहे MPSC UPSC दॅट ऑल्सो इज ओपन. आणि चांगले मार्क्स मिळवून तुम्ही त्या पद्धतीने तिथेही पुढे जाऊ शकता. आणि अजून एक की प्रायव्हेट ट्युशन्स, कोचिंग इन्स्टिट्यूट्स हाही एक ऑप्शन पुढे उपलब्ध असतं, की ज्यामध्ये हे BSc MSc झालेले मुलं चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतात. तुम्हालाही ते मान्य असेल. आजही तुम्ही बघता की गल्लोगल्ली अनेक ठिकाणचे क्लासेसचे बोर्ड्स असतात, तिथे मुलं येत असतात, इन्कम चालू असतो आणि चांगल्या प्रकारे ते लोक सुद्धा आपला चरितार्थ चालवत आहेत. त्यानंतर BA आणि BCom हा जो प्रकार आहे की त्यामध्ये कॉमर्समध्ये सरांनी सांगितलं की CA आणि CS म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट अँड कंपनी सेक्रेटरी. तर हे ब्रांच प्लस आणि सगळ्यात महत्त्वाचं सरांनी भाषणात सांगितलं, आय डोंट नो तुम्हाला क्लिक झालं की नाही, तुमचं BComचं शिक्षण चालू असतानाच तुम्ही CAचा अभ्यास चालू करू शकता. आणि काही अशी उदाहरणं आहेत की एकाच दिवशी MCom पण झालीत आणि CA पण झालीत, सेम डे. अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे CA साठी सेपरेट वेळ देण्याची गरज नाही, सेपरेट अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळं आणि ICW एक त्यामध्ये आहे. त्यानंतर तुम्ही टॅक्स कन्सल्टंट होऊ शकता आणि तुम्ही प्रत्येकजण मान्य कराल की इथनं पुढं फायनान्स सेक्टर एवढा प्रचंड वाढत चाललाय. कुठल्याही व्यक्तीचं बँकेत अकाउंट नाही असं नाही, कुठल्याही व्यक्तीला इन्कम टॅक्स भरायची गरज नाही असं नाही. सो एव्हरीवेअर देर इज अ नीड ऑफ टॅक्स कन्सल्टंट. त्यामुळे फायनान्स सेक्टरमध्ये प्रचंड रिक्वायरमेंट आहे. आणि BCom झालेला मुलगा सुद्धा एखाद्याच्या CAच्या हाताखाली काम करून स्वतःची फर्म ओपन करू शकतो आणि चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो. प्लस दे कॅन गो फॉर प्रोबेशनरी बँकिंगच्या परीक्षा तुम्ही देऊन अनेक बँकांमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. हा एक पुढचा ऑप्शन. आता हे मी का सांगतोय हे तुम्हाला माहीत नाही असं नाही, पण आजच्या लेक्चरमध्ये या सगळ्यांची उजळणी तुमची व्हावी. आता हे कॉमर्स फॅकल्टीमध्ये तुम्हाला जे आउटलेट्स तुम्हाला सांगितले, त्यातला एक म्हणजे काय सांगितलं, CA. सर्वात अवघड म्हणजे इंजिनिअरिंग होणं सोपं आहे, पण CA होणं अवघड आहे. बरोबर ना? त्याचे रिझल्ट्स कमी लागतात, बट यू कॅन ट्राय फॉर दॅट. ICW एक आहे, कंपनी सेक्रेटरी एक आहे. त्याचबरोबर तुम्हाला टॅक्स कन्सल्टंटसाठी CAIB नावाची एक परीक्षा असते. आणि जनरल तुम्ही BCom आणि MCom ह्या सुद्धा परीक्षा पास होऊ शकता आणि फायनान्स सेक्टरमध्ये अकाउंट सेक्शनमध्ये काम करू शकतात. त्याबद्दल या कॉलेजमध्ये सुद्धा अनेक प्रोफेसर्स तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील. पुढे आता आर्ट्स फॅकल्टीमध्ये आपण ज्यावेळेस प्रवेश करतो, तर BA झाल्यानंतर पुढे काय? तर BA करणं हे थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ सब्जेक्ट असल्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला मान्य करावं लागेल की BA आपण अनेक विषयामध्ये करू शकता. बरोबर ना? त्यामध्ये हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, त्यानंतर लँग्वेजेस आहेत, तर त्यामध्ये इंग्लिश आहे, मराठी आहे, अशा प्रकारच्या लँग्वेजमध्ये तुम्ही करू शकता. आणि हे BA झाल्यानंतर पुढे MA हा एक ऑप्शन असतो, B.Ed ऑप्शन असतो. यामध्ये आपण शिक्षकी क्षेत्रामध्ये जाऊ शकता. प्लस ग्रॅज्युएशन BA करणाऱ्यांचा मुख्य उद्देश हा MPSC UPSC वरती असतो. काही लोक असे फोकस्ड असतात की दे वॉन्ट टू स्पेसिफिकली प्रिपेअर फॉर UPSC. बाकीचा त्रास नको असतो. मग असे लोक काय करतात की BA मध्ये सोशिओलॉजी किंवा असे नॉर्मल विषय घेऊन ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात आणि UPSC मध्ये सिलेक्शन होण्याचा त्यांचा चान्स वाढतो. कारण हिस्ट्री हा एक विषय आहे की त्यांचा SYBA ला त्यांना तो असतो. सो दे कॅन गेट गुड मार्क्स इन UPSC. असे अनेक सक्सेस झालेले विद्यार्थी तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये पाहू शकाल. म्हणजे थोडक्यात काय की सायन्स टीम मधले आउटलेट, कॉमर्स टीम मधले आउटलेट आणि आर्ट्स टीम मधले आउटलेट मी तुम्हाला सांगितले. आणि सुरुवातीला मी LLB साठी 12वी नंतर तुम्हाला डायरेक्टली प्रवेश घेता येऊ शकतो हेही सांगितलं. मी तुम्हाला सांगत सांगत पुढे चाललोय. हे तुम्हाला माहीत नाही असं मला बिलकुल म्हणायचं नाही, पण ॲट अ ग्लान्स हे सगळे विषय तुम्हाला मी इन्फॉर्म करत चाललोय. आणि त्यामध्ये आता डिटेल कोणाला काही विचारायचं असेल आफ्टर लेक्चर, यू कॅन डेफिनेटली इंटरॅक्ट विथ मी. आता पुढे आपल्याला प्रत्येकाला काही ना काही आयुष्यात करायचं असतं.
आता हे सगळे विषय ज्यावेळेस आपण कंप्लीट करतो त्यामध्ये अजून एक विषय सांगायचा राहिला तो म्हणजे डिप्लोमा. माहिती आहे ना सगळ्यांना? डिप्लोमा म्हणजे 10वी नंतर डायरेक्ट ॲडमिशन, 3 वर्षामध्ये आपला डिप्लोमा कंप्लीट होतो, बरोबर ना? आणि तो झाल्यानंतर डायरेक्ट बीच्या सेकंड इयरला ॲडमिशन आपल्याला मिळते. त्याचा ॲडव्हान्टेज काय? 11वी-12वीचा अभ्यास करायची आपली कष्ट वाचतात. बरेच लोक डिप्लोमा करून जॉबला सुद्धा लागतात. म्हणजे काही लोकांची म्हणतात की आर्थिक परिस्थिती थोडी कमी आहे, वीक आहे. मग 3 वर्षात डिप्लोमा करून जॉब करणं हा एक ऑप्शन असतो. मग डिप्लोमासाठी सुद्धा अनेक कॉलेजेस तुम्हाला उपलब्ध आहेत. तो एक ऑप्शन तुम्ही मनामध्ये ठेवू शकता. हे सगळं मी ओपनली तुम्हाला का सांगतोय? यू शुड नो व्हॉट आर द टाइप्स ऑफ ब्रांचेस अँड यू शुड बी एबल टू सिलेक्ट दोज ब्रांचेस. अजून एक सांगायचं आहे की प्रत्येकाने भाषेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता आम्ही सुद्धा राजगुरुनगरमधनं BSc झालो. सर सुद्धा तिकडनंच BSc झाले. बट आफ्टर दॅट वी वेंट टू पुणा युनिव्हर्सिटी फॉर MSc. PhD तिथंच केलं. माझं PhD तर मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये आहे आणि डॉक्टर APJ कलाम यांच्याबरोबर मी 13 वर्ष काम केलंय. आणि संपूर्ण भारतामध्ये अनेक डिफेन्स इन्स्टिट्यूटमध्ये, डिफेन्स सेक्टर्समध्ये बरीच लेक्चर्स मी देण्यासाठी होतो आणि अजूनही अनेक ठिकाणी जात असतो. याचं महत्त्वाचं कारण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, पालकांना सुद्धा सांगायचं आहे की यू बी व्हेरी क्लिअर अबाउट युअर लँग्वेज. ज्याची भाषा समृद्ध, भाषा शुद्ध, तो विद्यार्थी जगावरती राज्य करू शकेल. कारण मी तुम्हाला सांगेल की बरेच विद्यार्थी मैंने फिजिक्स में इतना मार्क्स लिया, केमिस्ट्री में इतना लिया, इंजीनियरिंग में इतना लिया, व्हाट अबाउट लँग्वेज? लँग्वेज तो हो जाएगा, पण तसं नाही आहे. ज्याची भाषा समृद्ध तोच जगावरती राज्य करतो. त्यामुळे माझा प्रामाणिक सल्ला सगळ्यांना असा आहे, तुमच्या आजूबाजूला कुठेही स्पोकन इंग्लिशचे क्लासेस असतील, दोज आर इन इंग्लिश मीडियम, देर इज नो क्वेश्चन. पण जे मराठी माध्यमातून पुढे जात आहेत, आपण चुकीचं बोलतोय हेच आपल्याला माहीत नसतं. ग्रॅमॅटिकली यू शुड बी परफेक्ट. आणि हे तुमचं वय जे आहे ते ओलं सिमेंट म्हणतात, ते अजून तुम्हाला क्युअर व्हायचं आहे. यू आर एबल टू मॉडिफाय युअर लिंग्विस्टिक प्रोनाउन्सिएशन्स अँड अदर थिंग्स. त्यामुळं ग्रामर डेव्हलपमेंट, उच्चार शास्त्र डेव्हलपमेंट हा जो प्रकार आहे तो तुम्हाला या वयामध्ये होऊ शकतो. त्यामुळे माझा महत्त्वाचा सल्ला आजच्या लेक्चरमधला प्रत्येकाने मानावा की आपण पुढे काय करतोय, पुढे काय करणार आणि काय काय करणार आहोत, त्यामध्ये लँग्वेजकडे लक्ष देणं सिरियसली अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांची मराठी माध्यमातून 10वी झाली आहे त्या सर्वांना माझी मनापासून विनंती आहे. इवन आय हॅव ऑल्सो गॉन थ्रू द सेम फेज. आम्ही ग्रामर परफेक्ट होतं, मार्क्स मिळायचे, पण भाषा बोलण्यासाठी काही स्पेसिफिक आम्ही ट्रेनिंग सुद्धा त्या काळात घेतले आणि त्याचा उपयोग आम्हाला पुढे झाला. आणि इनफॅक्ट मला त्यावेळेस रिअलाइज झालं व्हॉट वी वर स्पीकिंग, वी वर थिंकिंग इज करेक्ट. बट ॲक्च्युली हे शिकल्यानंतर काही काही छोट्या मायक्रो मिस्टेक ज्या असतात त्या आपल्या दूर होतात. आणि ज्याला आपण तुम्हाला माहिती असेल की भिंतीला रंग देताना पहिला हात देतात प्रायमरचा, बरोबर ना? मग दुसरा हात देतात, मग तिसरा हात. दॅट इज वॉट द थिंग वॉट वी हॅव टू डू इन अवर लाईफ ऑल्सो. आपलं इंग्लिश चांगलं आहे, ओके, बट इफ यू गो फॉर सच टाईप ऑफ इन्स्टिट्यूट्स टू लर्न स्पोकन इंग्लिश परफेक्टली, तुमचं पॉलिश्ड इंग्लिश तयार होऊ शकतं. आणि या वयामध्ये जर तुम्ही शिकलात, डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. आता आपले लांडे सर तुम्हाला म्हणत होते की या पुढे बोला, पण बरेच जण थांबले, मनामध्ये भीती, धडधड सुरू झाली, जाऊ का नको वगैरे. बट अशा वेळेस धाडसाने पुढे येणं हे आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे पॅरलल कोर्सेस तुम्हाला करणं आवश्यक आहे. वैयक्तिक मी तुम्हाला सांगेल, मी DRDO मध्ये सायंटिस्ट झाल्यानंतर हैदराबादला आम्हाला एक 2.5 लाख रुपये भरून एक कोर्स असतो, गव्हर्नमेंटनेच आम्हाला पाठवलं होतं. आस्की नावाची एक इन्स्टिट्यूट आहे, त्याचं नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया. त्या इन्स्टिट्यूटमध्ये आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सुद्धा प्रोफेसर होते. आम्हाला लेक्चर घ्यायला कोण आलं तर आमिर खान आला होता, अभिनव बिंद्रा एकदा आला होता, बरेच IAS ऑफिसर सिलेक्टेड लोक आले होते. तर त्या 36 दिवसाच्या कोर्समध्ये इतक्या गोष्टी आम्हाला त्यांनी शिकवल्या की डेव्हलपमेंट आपली होण्यासाठी बाकी लोकांना कशा प्रकारे गाईड केलं पाहिजे. त्यामुळे मराठीत म्हणतात पहा की गाव करील ते राव करील का, एकटा माणूस काहीच करू शकत नाही. यू शुड हॅव टीम बिल्डिंग, यू शुड हॅव डेव्हलपमेंट ऑफ युअर टीम, आणि त्या पद्धतीने तुम्ही ते काम करू शकता. त्यामुळे लिडरशिपसाठी लँग्वेज ही अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारचे कोर्सेस सुद्धा तुम्ही करणं आवश्यक आहे. मध्ये पुण्यामधल्या एका संस्थेमध्ये मी गेलो होतो, त्यांनी मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं. शास्त्रज्ञ असल्याचा तो एक फायदा आहे की बरेच ठिकाणी चीफ गेस्ट किंवा काही पुरस्कार देण्यासाठी बोलवतात. त्या इन्स्टिट्यूटमध्ये 1500 त्यांचे सदस्य लेक्चर ऐकायला होते. तर ते सगळे बिझनेस सक्सेसफुल मॉडेल असणारे लोक होते. त्यातले कोण, एक उदाहरण मी सांगेल, त्यात येवले चहावाला होता, ते येवले सर. त्यानंतर नादब्रह्म इडली, निडवंची,
ते एक होते. आमिर चिकन्स, बारामती ॲग्रो, असे एक सिटी समोसा, त्याने आता एकाच महिन्यात 22 ब्रांचेस काढल्या. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. हे सगळे लोक त्या ठिकाणी व्याख्यान ऐकायला होते आणि त्या लोकांना त्या संस्थेने ट्रेनिंग देऊन डेव्हलप केलेलं होतं. ह्याही गोष्टी असतात पहा. म्हणजे मी त्या विचारलं, सिटी समोसा जो आहे, एकाच एकाच महिन्यात 22 ब्रांचेस, हे कसं शक्य झालं? शिक्षण तर आहेच, पण त्या व्यक्तीला बिझनेस डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग दिलं गेलं आणि त्याने काय केलं, म्हणजे कानडे सरांनाही मी सांगू इच्छित आहे की पुण्यामध्ये बटाट्याचा भाव 40 रुपये किलो होता, तर त्याने गुजरातवरनं डायरेक्ट कंटेनर मागवला 12 रुपये किलोने. गुजरातमधनं कंटेनर, माहिती आहे ना, कंटेनर, फुल कंटेनर बटाट्याचं त्याने मागवला, बेस्ट क्वालिटी. आणि इथे येऊन त्याने 10 रुपयात समोसा सुरू केला. बाकीचे लोक चक्रावून गेले. 15, 16, 20 पर्यंत सुद्धा परवडत नाही, हा 10 रुपयात कसा विकतो? आणि प्रचंड गर्दी त्याच्या याच्यावरती व्हायला लागली आणि ब्रांचेस वाढल्या. त्याने डोकं काय चालवलं? मास परचेस फ्रॉम राईट स्पॉट. म्हणजे हे हे कुपित आहे, म्हणजे त्यांच्या बिझनेसचं कुपित आहे आणि प्रचंड सक्सेस त्याला मिळालं. सिटी समोसा नाव तुम्ही ऐकलं असेल. दॅट इज वन एक्झाम्पल. म्हणजे त्या संपूर्ण मीटिंगमध्ये मी पाहिलं की अनेक लोकांशी माझा संपर्क आला. पुढे मी त्यांनाही काही लोकांना गायडन्स केलं. म्हणजे अनेक ठिकाणी कंपन्या चालवणारे लोक आहेत. तो विषय मोठा आहे. दॅट आय डोंट वॉन्ट टू गो इन डिटेल. पण अशा प्रकारे आपल्या पर्सनॅलिटीला पूरक असणारे हे कोर्सेस तुम्ही करणं आवश्यक आहे. काय सांगितलं? लँग्वेज डेव्हलपमेंटसाठी मराठी मीडियममधनं जे 10वी पास झालेत त्यांनी प्रामाणिकपणे स्पोकन इंग्लिशचा क्लास लावाच. कुठे लावायचा ते तुम्ही ठरवा. त्यानंतर आत्ता मी जे बोललो, शिक्षण चालू असतानाच बिझनेस डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्पोकन स्टेज डेअरिंग डेव्हलपमेंट, हे जे पॅरलल व्यक्तिमत्व विकासाचे कोर्सेस असतात ते सुद्धा तुम्ही करणं आवश्यक आहे. आणि जेव्हा तुम्ही हे कराल, यू विल शाईन लाईक एनिथिंग. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला त्या गोष्टी सुद्धा करणे गरजेचं आहे. आजचं हे जे लेक्चर आहे सरांनी जे ठेवलंय, तर त्यामध्ये अजून एक 5 मिनिटामध्ये माझं व्याख्यान मी संपवतोय. तत्पूर्वी आता ह्या ब्रांचेसमध्ये अजून एक काही हिडन ब्रांचेस असतात की जे आपल्याला माहीत नाही आहेत. आता त्या मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे आत्तापर्यंत मी जे बोललोय त्याची थोडक्यात तुम्हाला रिव्हिजन करता येईल की इंजिनिअरिंगसाठी बोललो, बरोबर ना, सायन्स, प्युअर सायन्ससाठी बोललो, कॉमर्ससाठी बोललो, आर्ट्ससाठी बोललो, स्पोकन इंग्लिशसाठी बोललो आणि बिझनेस डेव्हलपमेंटसाठी काही कोर्सेस असतात त्या संबंधात. असे 6 पॉईंट्स माझे सांगून संपलेत. मी आत्ता आलोय ते सुद्धा काय बोलायचे ठरवून आलोय, नॉट कॅज्युअल. म्हणजे सरांनी बोलवले तुम्ही दिसताय, इट इज नॉट लाईक दॅट. मी येताना पूर्णपणे ठरवून आलतो की या गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. आता पुढची अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हाऊ टू बिकम सायंटिस्ट. मी तर शास्त्रज्ञ म्हणून तुम्हाला उभा आहे. अनेक ठिकाणी व्याख्यानांना बोलवलं जातं, मान दिला जातो, प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जातं, आपल्या हस्ते बक्षीस दिलं जातं. त्याचं कारण काय? मी सायंटिस्ट झालो. आता तुम्हाला सायंटिस्ट होण्याची इच्छा आहे का? प्रत्येकाच्या मनामध्ये हो हे उत्तर मी अझ्युम करतो. आता सायंटिस्ट होण्यासाठी काय केलं पाहिजे? सरांनी मगाशी उल्लेख केला की माझ्या मुलीची 12 पेटंट आहेत. मी ती 4थी-5वीला असताना माझे काही पेटंट्स मिळाला तिला चेक करायला द्यायचो. त्यातनं तिला बोध झाला की पेटंट कसं लिहावं. मग त्यानंतर 10वी नंतर तिने स्टेपलर पिनांचा शोध लावला, अजून 12 पेटंट्स लावले. त्यानंतर माझी मोठी मुलगी, तिला मी एमटेक नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन इन पेटंट लॉ करायला लावला. तर आज अशी अवस्था आहे की ती ॲमेझॉनमध्ये कॉर्पोरेट ऑफिसला तिचं सिलेक्शन झालंय, मॅनेजर म्हणून काम करते. आणि दुसरी मुलगी स्वतःचा एक पेटंट अटर्नीचा जो बिझनेस असतो ती चालवते. म्हणजे अनेक कंपन्या बोलवतात आमच्याकडे जॉबला या. आपण म्हणतो जॉब नाही, जॉब नाही, पण शी डझंट गो टू एनिवेअर. शी हॅज स्टार्टेड हर ओन करिअर. तुम्हाला सायंटिस्ट व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? पहा, आपण शिक्षण घेत असतानाच, ऐकून घ्या, आता इथनं पुढे फक्त 5 मिनिटात विषय संपवणार आहे. आपलं शिक्षण चालू असतानाच एखाद्या क्षेत्रामध्ये आपण विचार करायला सुरुवात करायची. ऐकता का सगळे? यू स्टार्ट थिंकिंग इन सर्टन फील्ड. आणि त्या क्षेत्रामध्ये लागलेले शोध, त्याचा अभ्यास सुरू करायचा. ॲग्रिकल्चर फील्ड असेल, विंड मिल असेल, सोलर असेल, ऑटोमेशन सेक्टर, क्लिनिंग, कुठल्या प्रकारचे फॅब्रिकेशन, अनेक प्रकारची फील्ड्स आहेत. त्यातले लागलेले शोध पाहायचे आणि ते शोध पाहिल्यानंतर त्यामध्ये आपण काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, म्हणजे विषय जास्त क्लिअर होईल. JCB सगळ्यांनी पाहिलेला आहे. JCB काय करतो? असं पॅनने माती उचलतो, बरोबर ना, आणि तो ड्रायव्हर डग डग करत तो माती कडेला टाकतो. दॅट इज व्हॉट द जॉब ऑफ JCB. तो पॅन असतो पुढे. तुमच्यासारख्याच एका मुलाने इंजिनिअरिंग सेकंड इयरला असताना विचार काय केला की त्या JCBच्या पॅनला त्याने
व्हायब्रेटर बसवला, व्हायब्रेट होतो, ठीक. आणि त्या पॅनला खालनं होल पाडले, छोटे 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 होल पाडले, सुपारी एवढे. आता तुम्ही डोळ्यासमोर चित्र आलं असेल, JCB आहे तोच, पॅन आहे तोच, पण त्या पॅनमध्ये त्याने मॉडिफिकेशन काय केलं, व्हायब्रेटर बसवला ठक ठक करणारा, आणि त्याला होल पाडले. आता विचार करा, माती उचलली, व्हायब्रेट केली, व्हायब्रेट केल्यावर काय होईल, त्यातली सॉईल, त्यातली जी माती आहे ती खाली पडेल, आणि पॅनमध्ये काय शिल्लक राहील, दगड गोटे, बरोबर ना. सेपरेशन झालं ना तिथे, मग ते दगड, तो बांध जो असतो, शेताचा बांध माहिती ना सगळ्यांना, तिथे नेऊन टाकायचे. हे काम सगळं माणसाच्या हाताने व्हायचं, आणि ते करायला 42,000 रुपये खर्च यायचा, आणि जवळपास त्याला 1.5 महिन्याचा कालावधी लागायचा. या JCB मुळे 1 एकर शेती 1 दिवसामध्ये डेव्हलप होते, आणि खर्च फक्त 9,000 रुपये येतो. आता या पॅनचं प्रोडक्शन निघोजे इंडस्ट्रियल एरियामध्ये एका कंपनीमध्ये चालू आहे. ही क्रांतीच आहे ना, बरोबर ना. व्हॉट यू हॅव डन इज यू हॅव डन इनोव्हेशन. आता त्याने मला सांगा, नवीन JCB तयार केलं का, नाही. JCBचा पॅन तोच आहे, त्यात फक्त मॉडिफिकेशन्स केले. याला म्हणतात इनोव्हेशन. इन्व्हेन्शन म्हणजे नवीन शोध लावणे. आता मोबाईलमध्ये पहा, दरवर नवीन नवीन मॉडेल्स येतात. तुम्हाला माहिती असेल की ग्रॅहम बेलने ज्यावेळेस मोबाईलचा शोध लावला, शास्त्रज्ञांचं ते दुर्दैव आहे, त्यांना फारशी किंमत दिली जात नाही, लोक त्याच्याकडे हसतात. त्याने ज्यावेळेस टेलिफोनचा शोध लावला, तर त्या प्रेसिडेंटला डेमॉन्स्ट्रेशनसाठी ते सगळे त्याला हसायचे, असं कुठं असतं का, टेलिफोन कधी असतो का. तो सांगायचा, इथनं बोललेलं तारेतनं तिकडं ऐकू जायचं. ही टूक 4 years टू गेट द अपॉइंटमेंट. म्हणजे यातनं उदाहरण मला काय सांगायचं आहे, की एखादा नवीन शोध तुम्ही लावता, आजूबाजूचे लोक तुमच्यावरती हसतात, तुम्हाला डिमोटिवेट करतात, आणि असं कुठं असतं का, तुम्हाला वेड्यात काढतात. आणि ज्यावेळेस लोक तुमच्यावरती हसतात, त्यावेळेस तुम्ही सांगायचं, की समजून घ्यायचं की आपण सक्सेसफुल होणार. when people laughs against you, upon you, you can say you are going with the right track. कारण शास्त्रज्ञ त्यालाच म्हणतात की जो रेग्युलर ट्रॅकपेक्षा काहीतरी वेगळा ट्रॅक शोधतो, बरोबर ना. संशोधन कसं होतं, जे आहे ते चालणारं कोणी करू शकतं. आता डांबरी रस्त्यांमध्ये काही संशोधन तुम्हाला करायचंय, फुटपाथमध्ये काही संशोधन करायचंय, प्लांटेशन PCMC मध्ये काही तुम्हाला करता येऊ शकेल का. म्हणजे अनेक ठिकाणी रस्ते बांधणीच्या कामामध्ये अडचणी असतात. यू कॅन थिंक अबाउट दॅट. आणि अशा प्रकारे PM ऑफिसची एक वेबसाईट आहे, pmoffice.org. तिथे तुमचा प्रॉब्लेम तुम्ही पाठवला, तुम्हाला 20 दिवसामध्ये उत्तर येतं, आणि तुम्हाला दिल्लीला बोलून त्याचं प्रेझेंटेशन द्यायला बोलवलं जातं. दॅट इज द फॅक्ट ॲज ऑफ नाऊ. म्हणजे या संशोधनाकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या, आणि आजपासून लक्ष द्या. असं त्याला वाट पाहण्याची गरज नाही. माझी मुलगी जी अंकिता आहे, ती 10वी पास झाल्यानंतर 11/11/11 11वीत असताना 11/11/11 या तारखेला तिला डॉक्टर APJ कलाम यांच्या हस्ते IIM अहमदाबादला नॅशनल अवॉर्ड मिळालं. म्हणजे हे उदाहरण का सांगितलं, तुम्ही त्याच फेजमध्ये आहात. 11वीत असताना 11/11/11 या तारखेला डॉक्टर APJ कलाम यांच्या हस्ते तिला नॅशनल अवॉर्ड इनोव्हेशनचं मिळालं. तुम्ही सुद्धा ते मिळवू शकता, फक्त तारीख वेगळी असेल, बरोबर ना. सो यू कॅन स्टार्ट विथ दॅट. दॅट इज वॉट आय वॉन्ट टू से. आणि घरी गेल्यानंतर मोबाईलवरती अंकिता नगरकर असं नाव टाईप करा. तिची काही व्याख्यानं, तिचे काही लावलेले शोध तुम्हाला गुगलवरती पाहायला मिळतील. त्यातनं तुम्हाला अजून ॲडिशनल बेनिफिट्स मिळतील. आणि यूट्यूबवरती अनेक व्याख्यानं असतात, ती ऐकायला शिका, आणि त्यातनंच तुम्हाला पुढे चांगल्या प्रकारे ज्ञान मिळू शकतं. आणि भाषणाचा समारोप करत असताना एकच सांगायचं आहे, की आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये प्राचार्य कानडेंसारखं एक व्यक्तिमत्व उपलब्ध आहे, आणि या व्यक्तीचा उपयोग तुम्ही मनापासून करून घ्या. आणि जर त्यांच्या सानिध्यात तुम्ही आलात, कॉलेजला ॲडमिशन घ्या, नका घेऊ, काय करायचं तुमचं तुम्ही ठरवा, बट यू बी इन टच विथ हिम, हिज टीम. तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात मोठं उत्तुंग क्षेत्र प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, याची मी ग्वाही देतो. सरांनी मला इथे बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली. तुम्ही सर्वांनी मनापासून माझं भाषण ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो, आणि इथेच थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. जे उपस्थित विद्यार्थी आहेत, यांना काही प्रश्न असतील, काही शंका असतील, करिअर संदर्भात काही विचारायचं असेल, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मनात शंका असेल, पेटंट म्हणजे नेमकं काय, सायन्स रिलेटेड काही क्वेश्चन असतील,
ते तुम्ही त्या ठिकाणी उभं राहून विचारलं तरी चालेल, मी तुमच्यापर्यंत माईक घेऊन येतो तिथं. ठीक आहे, काही शंका नसतील तर हरकत नाही. मी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी प्राध्यापिका ऋतुजा भोसले यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करायचं. आभार प्रदर्शन झाल्यानंतर सर्वात आधी प्रमुख व्याख्याते व प्राचार्य सर बाहेर जातील. विद्यार्थ्यांनी इथंच थांबायचंय. काही सूचना आहेत तुमच्यासाठी. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, अशोक नगरकर सिनियर सायंटिस्ट ह्यांनी आज आपल्याला खूप सुंदर आणि उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. त्यांनी सगळ्या फील्डमधले आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, डिप्लोमा, त्याच्यानंतर सगळे ज्या स्ट्रीम्स आहेत त्या डिटेलमध्ये सांगितल्या. सायंटिस्ट कसं बनता येईल हेही त्यांनी खूप छान प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. त्यांचेही आभार मानते. आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास लांडे साहेब ह्यांचंही मी आभार मानते. त्याबरोबर आपले कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर के.जी. कानडे ह्यांचेही मी आभार मानते. त्याचबरोबर आपल्या कॉलेजच्या उपप्राचार्या डॉक्टर नेहा बोरसे मॅडम ह्यांचेही मी आभार मानते. ह्या सगळ्यांनी आपल्याला अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल मी यांचे आभार मानते. थँक्यू. दोन सूचना आहेत फक्त. तुम्ही सूचना ऐकण्याच्या अजिबात मानसिकतेत नाही याची मला जाणीव आहे. 10वी साठी आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 हा फिल करायला सुरुवात झालेली आहे. तर 10वीचे जे विद्यार्थी आहेत ते अगदी आज सुद्धा पार्ट 2 या ठिकाणी